पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाला खरा, पण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देण्याची ताठर भूमिका पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जींनी घेतलेली आहे। घटनात्मकदृष्ट्या कोणत्याही निवडणुकीतला निकाल अंतिम मानला जातो। ममता बॅनर्जींचा या निकालांविरोधात कोर्टात जाण्याचा विचार जरी असला तरी बहुमत नसताना पदावर राहण्याचा निर्णय कायम ठेवून राजीनामा दिला नाही तरीही विधानसभा विसर्जित करण्याचा पूर्ण अधिकार राज्यपालांना आहे असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। भारताच्या राज्यघटनेनुसार मुख्यमंत्री पदावर कायम राहण्यासाठी विधानसभेतील बहुमताचा पाठिंबा आवश्यक असतो आणि स्पष्ट बहुमत जर दुसऱ्या पक्षाला जर मिळालं असेल तर विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणं हे स्थापित घटनात्मक परंपरा आहे। निकालाविरुद्ध आंदोलन करायचं किंवा कोर्टात जायचं असल्यास त्या तसं करू शकतात, पण सर्वात आधी त्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचं कायदेतज्ञांनी म्हटलंय। मला मोठं आश्चर्य वाटलं की ममता बॅनर्जी यांच्यासारख्या एका ज्येष्ठ अनुभवी राजकीय नेत्याने अशा तऱ्हेचं बेछूट व बेलगाम वक्तव्य करावं आणि तेही पराभव झाल्यानंतर स्वतःच्या पराभवाबद्दल बोलत नाही। अशी हट्टीपणाची भूमिका ज्यावेळेला ते घेतात त्यावेळेला हे स्पष्ट होत आहे की त्यांना पराभव पचवता येत नाही। तर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जी यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलेला नाही। त्यांनी राजीनामा द्यायला स्पष्ट नकार दिलाय, पण राज्यपालांना विधानसभा विसर्जित करण्याचा अधिकार असल्याचं कायदेतज्ञांचं म्हणणं आहे। खूप गंभीर राज्यघटनेचे प्रश्न निश्चितच निर्माण होत आहेत। इंदिरा गांधींच्या विरुद्ध ज्यावेळी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय गेला आणि मग त्यांना 6 वर्ष डिस्क्वालिफाय झाले असत्या त्या, म्हणजे त्यांचं म्हणजे पंतप्रधानपदच गेलं असतं, तर त्यांनी 39वी घटना दुरुस्ती केली आणि सांगितलं की आपल्याकडे रूल ऑफ लॉ जरी असेल तरी पंतप्रधानांची निवडणूक कुठल्याच कोर्टात चॅलेंज करता येणार नाही। परंतु इथे आत्ता काय झालं आहे की आत्ता त्या विधानसभेमध्ये ममता बॅनर्जीचं बहुमत आहे, ते उद्या संपणार आहे, तर आत्ता त्यांना काढता येणार नाही। पण हेही गव्हर्नर करू शकतील। मी तुम्हाला सांगितलं तसं Mamata Banerjee is a politician who's desperate to cling on to power, that she doesn't know how to leave gracefully, and the result of her not leaving gracefully is that she will have to be dismissed in disgrace. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।